इंदापूर पंचायत समितीच्या सभापती आज आपली निवड झालेली आहे. त्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीनं आपलं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील आहेत. आज आपली निवड झालेली आहे सभापती पदीवर. कसं असणार आहे पुढचं विजन तुमचं? माझं पुढचं विजन असं असेल, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण भागासाठी ज्या काही जिल्हा परिषदेच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत कशा पोचतील या दृष्टीने प्रयत्न केले जाते. शाळेचे जे योजना आहेत की जसं की डिजिटल करण्याकडे जास्त कल आहे, तर त्याबद्दल तुमचं काय निर्णय? माझ्या माहितीप्रमाणे मॉडेल स्कूल हा एक कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सुव्यवसायिक राहिलेले गजानन पाटील सध्याचे जिल्हा परिषदेचे सी ओ आहेत. त्यांच्या संकल्पनेतून मॉडेल स्कूल अंतर्गत 32 शाळा आपल्या इंदापूर तालुक्यात 32 ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत. त्या मॉडेल स्कूल अंतर्गत शाळा वर्गखोल्या, शौचालय युनिट, शिवाय स्टेज, मुलांना खेळण्यासाठी स्टेज, इतर बाबी त्यात अंतर्भूत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शाळा ज्या आहेत त्याच्यावर काही ठिकाणी पटसंख्या खूपच कमी आहे. ती एक चिंताजनक बाब आहे. त्या दृष्टीने आम्ही एक असं मायक्रो प्लॅनिंग करणार आहे पंचायत समितीत, की ज्या अनुषंगानं जिल्हा परिषद शाळांकडे ॲडमिशनचा कल वाढेल मुलांचा, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. अतिशय चांगला उपक्रम आहे हा. तर त्याची सुरुवात तुम्हाला जून महिन्याच्या अगोदरच करावी लागणार आहे. त्याबद्दल काय नियोजन करावं लागणार? जून महिन्याच्या अगोदर आम्ही नक्की नियोजन करू. तुमच्या सूचनेचा आम्ही आदर करतो. दुसरा एक असा प्रश्न होता की काही ठिकाणचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी डॉक्टर वगैरेचा जरा प्रॉब्लेम येतो, कमी आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय नियोजन करता? हो, तुमचा हा मुद्दा एकदम बरोबर आहे. मॅनपॉवर कमी आहे. पण ही झाली एक बाजू. त्याची दुसरी बाजू पण अशी आहे, जे टेम्पररी किंवा ॲडहॉकवर जे डॉक्टर भरले आहेत किंवा ज्या नर्सेस आहेत त्यांचे 4-4, 6-6 महिने पेमेंट नाहीत अजून. तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेकडे विचारणा करणार, पाठपुरावा करणार. म्हणजे एकूणच जो आतापर्यंत प्रशासन असल्यामुळे थोडंसं पेंडिंग पडलेलं असेल, तर ते तुम्ही आता करावं लागेल. तसं म्हणता येणार नाही, कारण 4 वर्ष जवळजवळ प्रशासनाने कारभार चालवला आहे. आता तुम्ही म्हणता तसं म्हणता येत नाही. कदाचित त्यांचा पाठपुरावा कमी पडला असेल किंवा शासनाकडे निधी अपुरा असेल, हे सुद्धा कारण असू शकते. आता उन्हाळ्यात पाण्याची समस्या येऊ शकते, त्या संदर्भात काय आपण नियोजन करणार आहात? आता आम्हाला कालच आदरणीय भाऊंनी, मामांनी सुद्धा फोनवर सांगितलं आहे की अल निनोचा प्रभाव आपल्या भारत देशावर जाणवणार आहे. त्यामुळे येणारा पावसाळा जवळजवळ 80 दिवस लांबणार आहे. त्या दृष्टीने आदरणीय भाऊंनी कालच सूचना केलेल्या आहेत. प्रत्येक गावातून टंचाई आराखडा तयार कराय सूचना करा. सरपंचाची एक मीटिंग बोलवा. मामा, भाऊ, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, अशी सर्वांची एक कॉमन मीटिंग, बी डी ओ साहेब असतील, तहसीलदार असतील, एक यांची कॉमन मीटिंग लावून त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या, कुठं कुठं विंधन विहीर घ्यायची, परत कुठं कुठं टँकर सुरू करायचे, त्याचे प्रस्ताव मागवायचे, याचं नियोजन आम्ही करणार आहोत. लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवतात, परंतु जनावरांचं पाणी आणि चाऱ्यांचा काय विषय? त्याचं पण नियोजन करणार आहोत आम्ही. आता कुठं आम्हाला 2 दिवस झालेत, आम्हाला थोडा वेळ द्या.
आम्ही जरूर नियोजन करू. म्हणजे अगोदर तुम्हाला काय समस्या आहे ते जाणून घ्यायला लागणार. हो सर, त्यानंतर नक्की तुम्हाला नक्की नियोजन. नक्की नक्की. आपल्या काही समस्या वगैरे आहेत का सध्याला? आता तरी काहीच नाही आता. बरं, शेवटचा प्रश्न आहे. बोल. सध्याला आरोग्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनत चाललेला आहे. किंवा केंद्र जरी प्रत्येक गावामध्ये खेडेगावामध्ये असतील तरी खेडेगावातील महिला ज्या आहेत त्याच्यामध्ये अजून पण गर्भाशयाचे कॅन्सर असतील, मासिक पाळीतील आजार असतील, अशा अनेक आजारावर त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आपण काही उपाययोजना करणार आहात का? हो, त्या संदर्भात आम्ही गावोगाव कॅम्प लावणार आहोत. आणि सध्याचा महत्त्वाचा महिलांना भेडसावणारा प्रश्न ब्रेस्ट कॅन्सर महत्त्वाचा. गावाचं नाव मी इथं नमूद करत नाही. मी एका गावात आम्ही गेलो होतो, छोटंसं गाव आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे महिलांच्या 20 रुग्ण आहेत. 20 रुग्ण आहेत. म्हणजे अतिशय गंभीर प्रश्न आहे. हा प्रश्न फार गंभीर आहे आणि यावर आम्ही गांभीर्याने विचार करणार आहोत आणि त्या दृष्टीनं उपाययोजना करणार आहोत. गावोगावी कॅम्प लावून जनजागृती करून. कारण कसं होतं, महिलांना सांगताना सुद्धा हे वाटतं की मला हे झालं, संकोचतात. त्या दृष्टीने आम्ही गावोगावी कॅम्प लावून आमच्या ज्या प्रशासनातील सगळे अधिकारी आहेत त्यांना गावोगावी जाऊन जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत. आणखीन एक प्रश्न आहे की तालुक्यात बरेचसे बचत गट आहेत महिलांचे आणि ते जे काय काय प्रोडक्ट पण ते तयार करतात, तर त्यांच्यासाठी काय बाजारपेठ वगैरे तुमचं काय आहे का नियोजन उपलब्ध करून देण्यासंदर्भात? त्या संदर्भात आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये चर्चा करून निर्णय घेणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.